पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी जोरदार बॅटिंग केली आहे। मुंबईला कुणाच्या बापाचा बाप जरी आला तरी तोडू शकत नाही असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलंय। तर ना हनी ना ट्रॅप असं म्हणत नाशिकमधलं हनी ट्रॅपचं प्रकरणही फडणवीसांनी निकाली काढलंय। पाहूयात। विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजलंय आणि अधिवेशनाचा हा शेवटचा दिवसही चांगलाच गाजलेला पाहायला मिळाला। अधिवेशनाच्या शेवटच्या भाषणात मुख्यमंत्री फडणवीसांनी विरोधकांवर टीका करताना तुफान बॅटिंग केली। मुद्दा हनी ट्रॅपचा असो, मुंबई असो की मराठीचा, अशा सर्वच मुद्द्यांवर फडणवीसांनी भाष्य केलंय। कुणाच्या बापाचा आजा आला तरी मुंबईला महाराष्ट्रापासून तोडू शकत नाही असं फडणवीसांनी ठणकावून सांगितलंय। तर असा प्रयत्न जरी कोणी केला तरी त्याचे तुकडे आम्ही करू असं उद्धव ठाकरे म्हणाले। मुंबईला महाराष्ट्रापासून कोणी तोडू शकत नाही। कुणाचा बाप, बापाचा बाप, त्याचा बाप, त्याचा बाप, त्याचा आजा आला तरीही मुंबई महाराष्ट्राचीच आहे, ती महाराष्ट्राचीच राहील। तो मुंबई तो महाराष्ट्र से कोई अलग नहीं कर सकता। जो भी करेंगे हम उनके टुकड़े करेंगे, ये तो मैं खुलेआम बोलता हूँ। मराठीच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीस आणि ठाकरेंमध्ये वार पलटवार झाले। हिंदी सक्तीचा अहवाल ठाकरेंनी स्वीकारला असं सभागृहात फडणवीसांनी म्हटलं। मात्र अहवाल सादर झाला म्हणजे तो स्वीकारला असा त्याचा अर्थ होत नसल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय। आपल्या उबाठाचे एक प्रमुख नेते, ज्याने उपनेते आहेत शिवसेनेत, तुम्हाला माहिती आहे उपनेते किती मोठं पद आहे, ते त्या भाषेच्या उपसमितीचे त्यातले एक सदस्य होते। त्यांनी रिकमेंडेशन केलं 1ली ते 12वी हिंदी भाषा ही सक्तीची करावी आणि तो अहवाल कॅबिनेटने स्वीकारला। तो अहवाल सादर केला गेला म्हणजे तो स्वीकारला गेला असं होत नाही। त्याच्या अंमलबजावणीसाठी कार्यगटाची स्थापना झाली, ज्याच्या अध्यक्षपदी तत्कालीन मुख्यमंत्री म्हणून मी होतो। पण त्या कार्यगटाची कधी बैठक झाली नाही, कारण सरकारसंत पाडलं गेलं। म्हणून मी जे काय म्हटलं की तो अहवाल मी वाचला देखील नाही। ठाकरेंची शिवसेना आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चांवरही उद्धव ठाकरे यांनी एक वक्तव्य केलंय। मराठीसाठी एकत्र आलो, मात्र निवडणुका आल्या की युतीबाबत चर्चा करू असं उद्धव ठाकरे म्हणाले। तर कुणाला भेटलं म्हणजे लगेच युती होत नाही असं फडणवीस म्हणाले। म्हणजे 20 वर्षांनंतर आम्ही प्रथम एका व्यासपीठावरती आलो। ठीक आहे, पहिल्यांदा मराठीच्या विषयावरती एकत्र आलेलो आहोत। ते मी तेव्हाच सांगितलं की आम्ही एकत्र आलो ते एकत्र राहण्यासाठी, त्याच्यामुळे मराठीच्या विषयात आम्ही एकत्र राहणारच। हे कठीणच झालंय जयंतराव। तुम्ही माझ्याकडे येऊन गेले की तुम्ही भाजपमध्ये येणार, हे आमच्याकडे येऊन गेले की हे भाजप सोबत येणार। म्हणजे आपण संवादाच्या गोष्टी करतो आणि आता मी माध्यमांना दोष देत नाही, पण माझी त्यांना विनंती आहे की संवाद राहू द्या। कोणी कोणाला भेटलं म्हणजे तो त्याच्या पक्षातच चालला आहे किंवा त्यांची युतीच होते आहे। एवढ्या लवकर झटपट रंग बदलणारा सरडा महाराष्ट्राने कधी पाहिला नाही। किती बदलणार? आता मी कोणाच्या वैयक्तिक ह्याच्यामध्ये मी जात नाही आहे, परंतु ज्या लोकांना कसपटा समजलं, हे संपलेले लोक आहेत, आता त्यांच्याच मागे रोज जात आहेत आपण। चल मेरे भाई तेरे हात जोडता हूं या गाण्याची आठवण या ठिकाणी झाल्याशिवाय राहणार नाही। सभागृहात मागील 2-3 दिवसांपासून हनी ट्रॅपचा मुद्दा चांगलाच गाजला। त्यावर ना हनी ना ट्रॅप असं म्हणत फडणवीसांनी नाना पटोलेंनी उपस्थित केलेला मुद्दा फेटाळून लावलाय। एका महिलेने तक्रार केली आणि त्यानंतर त्यांनी ती तक्रार परतही घेतली। एका उपजिल्हाधिकाऱ्याच्या संदर्भात अशा प्रकारची तक्रार होती आणि आपण म्हणजे आता मला काही राजकीय पॉलिटिसाइज करायचं नाही, पण आपण सातत्याने व्यक्तीचा, हॉटेल मालकाचा उल्लेख करताय। ती व्यक्ती काँग्रेसचा अध्यक्ष आहे। एकाला विकत घेऊन काय प्रलोभन देऊन हे लोकांनी घेऊन गेलेले आहेत। त्यामुळे आता हे सगळे लोक आहेत, उद्या यांनी बदमाशी केली तर तो जुना बोर्ड दाखवणार आहे की देवेंद्र फडणवीस। त्यामुळे जो होता 25 वर्षाच्या पहिले काँग्रेसमध्ये होता, आता तो यांच्याच काळामध्ये आता 3-3 हॉटेल त्यांनी बांधले, यांच्याच आशीर्वादाने ते पुढे चाललेलं आहे। जितेंद्र आव्हाड आणि पडळकरांमधील वाद, संजय शिरसाट, संजय गायकवाड, हनी ट्रॅप, जनसुरक्षा विधेयक, मराठीचा मुद्दा अशा अनेक मुद्द्यांवर हे अधिवेशन चांगलंच गाजलेलं पाहायला मिळालं। आता पुढील हिवाळी अधिवेशन 8 डिसेंबरला होणार आहे, त्याची घोषणा सभागृहात करण्यात आली।
गिरीश गायकवाडसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।